बाळाला खड्ड्यात ठेवलंय. महाराणी, घाबरू नका, विश्वास ठेवा. आपण कोणत्या परिस्थितीत या रानात आलो ते आठवा. या रानाने, इथल्या माणसांनी आपल्याला आधार दिला, आसरा दिलाय. आता ते आपल्याला त्यांच्यात सामावून घेत आहेत आणि माझी खात्री आहे हा निसर्गाचा संकेत आहे. आपल्या बाळाभोवती आणि आपल्या भोवती संरक्षक कवच निर्माण होणार आहे. विश्वास ठेवा. हे सगळं खरं आहे महाराज, परंतु एखाद्या आईचं हृदय धडधडल्याशिवाय कसं राहील? कासवे आलेत. कासवे गेले सगळे. हो, हरण आली. गेली गेली हरण. सत्तू मात्र हसतोय. माकडं आली. केवढा मोठा हत्ती. हत्ती निघून चाललाय आता.
वाघ येतोय. वाघ? पारंब्या येतात. पारंब्या वर नेतात सत्तूला. रानदेवा ही खून हे लेकरू राणा हमूर चंद्र सूर्य ही झाडा माडा ही प्राणी पक्षी ही ताऱ्या वाऱ्या ही आजपासून राणा हमूर. हु हु हुम्मा 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 हु हु हुम्मा. दिवली मायो, मोठी मायो काय करीते? बोलू लागे तू आम्हा सारी. उन्ना उन्ना मोठी मायो बाळाई कानासीन तेही भविष्य सांगीन. त्याही ललाटपट्टी रेखी हुम्मा हुम्मा. हो ऐकलत का? सगळं सटवाई झाली इथे आपल्या सत्तूचं प्राक्तन घेण्यासाठी. हे आवाज कसले? आम्हाला भास होतोय का खरोखरच हसण्याचे आवाज येत आहेत बाळाच्या दालनातून? सौ सुखरूप असेल ना? आणि खरंच बाळाचं प्राक्तन लिहिणार आहे का सटवाई? आणि काय असेल तिच्या प्राक्तनात? नाही नाही, आता तिच्या प्राक्तनात फक्त आणि फक्त सुखच असायला हवं. कारण दुःखाचा वाटा जन्माला येता येताच तिच्या पदरी पडलाय. आता सुखाखेरीज दुसऱ्या कोणाला काहीही लिहू देणार नाही तिच्या ललाटावर.
कुठे निघालात अश्वपती? आम्ही जाणतो तुम्ही कुठे जाण्यासाठी अधीर झाला आहात, परंतु तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, सटवाई बाळाचं प्राक्तन लिहित असताना तिथे कुणीही जायचं नसतं, थांबायचं नसतं, पाहायचंही नसतं. अर्थात ते दिव्य रूप पाहता येत नाहीच, परंतु पाहिलं तरी काही विचारायचं नसतं. साऊच्या कपाळावर हळदीची बोटं कशी काय उमटली? इथे तर कोणीच दिसत नाहीये, पण नक्कीच कोणतरी येऊन गेलंय इथे. साऊच्या कपाळावर हळदीची बोटं म्हणजे खरोखरच लल्लाट लेख लिहिणारी सटवाई येऊन गेली का? मग काय लिहून गेली असेल ती आमच्या साऊच्या नशिबात? आम्हाला जाणून घ्यायलाच हवं, जाणून घ्यायलाच हवं काय लिहिलं असेल ते. जे कोणी आहे त्याला गाठण्यासाठी इथूनच जायला हवं. कोण आहात तुम्ही? कुठे निघालात? इथे येण्याची कोणालाच अनुमती नाहीये. कुणी कसं काय हटकलं नाही तुम्हाला? कळलं का? नको व्यर्थ आटापिटा करूस. क्षमा करा देवी माते, तुम्हाला ओळखण्यात चूक झाली.
अहंकार आणि अज्ञानापोटी असं आम्ही वागलो. वास्तविक तुम्हाला भेटायचं नसतं आणि भेट झालीच तर तुम्हाला हटकायचं नसतं असं राजमातांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तरीही मोहात पडलासच. होय माते. काय करू? आई विना असलेल्या ह्या कन्येच्या प्रार्थनात काय लिहिलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे मला. म्हणून ही चूक घडली. इतकं सगळं कळतंय ना, मग बाळाच्या कपाळावर लिहिलेलं प्राक्तन आम्ही दुसऱ्या कुणालाही सांगू शकत नाही हेही समजत असेल ना तुला? आणि झालं लिहून प्राक्तन. आता ते तू जाणलंस काय न जाणलंस काय ते काही बदलता यायचं नाही. थांब मते. न येऊ दे बदलता. पण आमच्या कन्येच्या प्रार्थनात काय लिहिलंय हे निदान कळू तरी दे. छे छे, विसरते. आम्ही असे नियम बदलत नसतो. काय आहे हे? तेच तर आम्ही तुम्हाला विचारतोय माते. देवी सावित्रीच्या कृपेनं जन्माला आलेली आमची ही कन्या सामान्य नाही, खचितच. अन्यथा माते, जी तुझी बोट तलवारीतून आरपार जाऊ शकतात ती कशी काय धरू शकली? तिनं सटवाई मातेचं नव्हे, थेट प्राक्तनाचंच बोट धरलेलं आहे. कृपा कर माते आणि आम्हाला सांग, काय लिहिलंय आमच्या कन्येच्या प्राक्तनात? तुझं म्हणणं खरं आहे राजा. ही कन्या सामान्य नाही. आजवरच्या साऱ्या नियमांना अपवाद म्हणून हिचा जन्म झालाय आणि तोच बाणा घेऊन जगेल. माते, आणखीन काय काय घडणार आहे? ती चौकटी मोडेल आणि स्वतःचं प्राक्तन स्वतःच घडवण्याचा ती हट्ट धरेल. आणि आणि काय? ऐकून तुला कष्ट होते, भीती वाटेल, पण तिचं प्राक्तन ते तुला बदलता येणार नाही. तरी सुद्धा सांग माते. राजा, तू जी ही कन्या हातात घेतलीस ती जगाला प्रकाश दाखवेल. जगाला उजेड देण्यासाठी तिचा जन्म झालाय. पण तुझ्या हातासाठी मात्र निखार आहे. ती खडतर मार्गावरून चालते हे तुला उघड्या डोळ्यांनी बघावं लागेल. पृथ्वीवरील तिचं अलौकिक कार्य संपवून तिने देह जरी त्यागला तरी तिच्या कीर्तीचा सूर्य हजारो वर्ष तळपत राहणार आहे. त्रेतायुगात जन्म घेतलेली ही सावित्री कलियुगाच्या अंतापर्यंत सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे. मात्र जगाला आत्मशक्तीचा प्रकाश दाखवणाऱ्याला स्वतःलाच ज्वाला व्हावं लागतं. हिलाही ते अटळ आहे. राजा, ह्या मुलीच्या नशिबात राजसुख नाही, मातृसुख तर नाहीच नाही. होय माते, ते मिळावं म्हणूनच तर मी पुन्हा विवाह करतोय. केवळ सावित्रीसाठी. तिची नवी आई तिचं नीट संगोपन करेल
याची खात्री पटवूनच आम्ही हा निर्णय घेतलाय. देवी सावित्रीनं आभाळाची वीज दिली पोटी, पण नाही, प्राक्तनातल्या खडतर गोष्टींना धीरोदात्तपणे सामोरं जाण्याची आणि प्रसंगी संकटांची 2 हात करण्याची शक्ती आणि युक्ती आम्ही देऊ सावित्रीला. स्वर्गीय महाराणीच्या मायेचं संचित नव्या राणीच्या हातात सोपवून आम्ही दोघंही घडवू हिला. एक अहंकारी आणि लाडावलेली राजकन्या नव्हे, तर स्वाभिमानी आणि स्वावलंबी, इतरांबरोबर स्वतःच्या मतांचा आदर करणारी निर्भर आणि निर्भय कन्या असेल आमची. साऱ्यांपेक्षा वेगळी, तरीही साऱ्यांसारखीच.